व्हिडिओ कुणी काढला असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर कोकाटेंची चांगली चिडचिड झाली आहे। माणिकराव कोकाटे कुणावर बरसणार? नाशकात कोकाटेंची पत्रकार परिषद आहे। एकंदरीतच माणिकराव कोकाटेंचा रवी खेळतानाचा व्हिडिओ हा आमदार रोहित पवारांनी ट्विट केला आणि त्यानंतर माणिकराव कोकाटेंवर राज्यभरातून टीकेची झोड उठली। त्यानंतर आता माणिकराव कोकाटे आज स्पष्टीकरण देतील अशी शक्यता आहे, कारण माणिकराव कोकाटेंची आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। माणिकराव कोकाटे नेमकी कुणावर बरसणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। एकंदरीतच सध्या सातत्याने राज्याच्या राजकीय वर्तुळ असेल, त्याचबरोबर शेतकरी वर्गातून असेल, माणिकराव कोकाटे यांच्यावरती टीकेची झोड उठली होती, कारण त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। हा व्हिडिओ नेमकी कुणी काढला आणि त्याचबरोबर आता माणिकराव कोकाटे नेमके कुणाकुणावर बरसणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। त्यांच्या पत्रकार परिषदेकडे आता सगळ्यांचंच खरं तर लक्ष लागलेलं आहे। एकंदरीतच माणिकराव कोकाटे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिकमध्ये माणिकराव कोकाटेंची पत्रकार परिषद, काय अधिक अपडेट? अंकिता, मागच्या 2-3 दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत ते हाऊसमध्ये रमी खेळत असताना मोबाईलवरती एक व्हिडिओ खरं तर व्हायरल झालेला होता। या सगळ्या प्रकरणानंतर त्यांनी खुलासा देखील दिलेला आहे। मी मोबाईल बघत असताना रमीची ऍड मोबाईलवरती आली आणि ते मी स्किप करत होतो किंवा स्किप करण्याचा प्रयत्न करत होतो, अशा पद्धतीचा खुलासा त्यांनी केल्यानंतर सुद्धा महायुतीच्याच नेत्यांनी या सगळ्या संदर्भात जे नाराजी व्यक्त केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली। काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात त्यामुळे एकंदरीतच आता महायुतीच्या नेत्यांनी देखील टीकास्त्र टाकल्यानंतर, नाराजी व्यक्त केल्यानंतर आज कोकाटे काय बोलणार याकडे लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।